चिकट.
Good evening, everyone. चला आपण स्टार्ट करूत आता. दोघी जणी ॲबसेंट आहेत त्या, बहुतेक नवरात्रीचा इफेक्ट असेल. Am I audible there? Is video and audio clear? Any noise? आवाज येतोय माझा व्यवस्थित? यस और नो? स्टार्ट करू का? काय अडचण असेल तर सांगा. ओके चलो. तर अभी त्या दिवशी आपण पाहिलं होतं की जर का समजा माझ्याकडं बॉडीवरती कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल चार्जेसचं, तर ती बॉडी कसं जसं रॉड बघितला होता एक, त्याच्यानंतर सेमी सर्क्युलर वायर बघितलं होतं, त्यानंतर सर्क्युलर वायर म्हणजे कॉईल पाहिली होती एक, त्या कॉईलच्या ॲक्सिसवरती इलेक्ट्रिक फील्ड काढली होती आपण. बरं, तुम्हाला आठवत असेल ते सांगितल्यानंतर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. फाइंड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, फाइंड द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द रिंग या सेंटर ऑफ द सर्क्युलर कॉईल ॲट विच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज 0, असा एक मी पॉईंट सांगितला होता. आठवता का तुम्हाला? तो डिस्टन्स किती अशी चर्चा झाली होती आपली, इफ यू रिमेंबर. आठवते का? किती येतात सध्या डिस्टन्स? फॉर्म्युला, तो फॉर्म्युला जो आला होता तो असा होता, कॅपिटल E इक्वल टू ॲट दॅट पॉइंट ॲक्सियल पॉइंट के क्यू एक्स अपॉन क्यू मतलब चार्ज ऑन रिंग, टोटल चार्ज के क्यू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर त्याचा पावर 3/2, असंच होतं का? येस, फॉर्म्युला सेम. येस, करेक्ट आहे. आलता का असा फॉर्म्युला? बरं, व्हॉट इज दिस फॉर्म्युला? दिस फॉर्म्युला इज टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्जड रिंग. कोणती रिंग होती एक, त्या रिंगमुळे इंटेन्सिटी काढायची होती मला. कुठं काढायची होती ती? ॲट ॲक्सियल पोझिशनला. आणि ती रिंग चार्जड असेल, चार्जड होती. जर का समजा मी इथून आता असं कन्सिडर केलं की ती इंटेन्सिटी मला किती पाहिजे होती? मॅक्सिमम इंटेन्सिटी पाहिजे मला काय पाहिजे? मॅक्सिमम इंटेन्सिटी. मी तुम्हाला असं म्हटलं होतं की शोधा ते पॉईंट कोणता असेल ते. शोधलं का तुम्ही? यू हॅव टू फाइंड व्हॉट इज व्हॅल्यू फॉर एक्स. कशी एक्सची व्हॅल्यू? की ज्या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्सिमम असेल. किती असेल इंटेन्सिटी? मॅक्सिमम. कशी असेल इंटेन्सिटी? मॅक्सिमम असेल. शोधलं का तुम्ही? किती येतं ते? R/√2 का? बरं, ओके चलो ध्यानात ठेवा. मग ते x इज इक्वल टू R/√2. बरं, मग आता समोर जातो मी. नेक्स्ट हेडिंग टाका. मी जशी लिहिली वरती ती, मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन अन इलेक्ट्रिक फील्ड, ऐसा वो हेडिंग है. प्लीज राईट डाऊन, राईट इट. मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन अन इलेक्ट्रिक फील्ड. आता ऐका, त्याच्या अगोदर काय येतं कन्सिडर करा. माझ्याजवळ एक चार्ज आहे, लेट दॅट चार्ज इज क्यू, आणि तो चार्ज जो आहे तो मी इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आहे किंवा सोडला आहे. आय रिपीट, मी असं म्हटलं हा चार्ज आहे क्यू आणि तो चार्ज मी इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आहे किंवा सोडला आहे, दोन्ही चालतं. म्हणजे जर का समजा हा चार्ज क्यू एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला किंवा सोडला, तर ठेवल्याचा अर्थ असा आहे ॲट रेस्ट, किंवा सोडल्याचा अर्थ असा आहे विथ सम व्हेलॉसिटी. तर समजा तो चार्ज क्यू चार्ज बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रिक फील्ड फोर्स एक्सपिरियन्स करतो. काय एक्सपिरियन्स करतो? फोर्स एक्सपिरियन्स करतो. तो जो फोर्स असतो, फोर्स ॲक्टिंग, तो लिहिता येतो मला क्यू इंटू ई. किती लिहिता येतो फोर्स? क्यू इंटू ई. समजा ह्या चार्ज ज्याची मॅग्निट्यूड क्यू आहे, जर का त्याचं मास यम असेल,
मास कितना उसका, अगर मास उसका m है तो यही फॉर्मूला हम ऐसा लिख सकते, F इक्वल टू एम ए. एखाद्या चार्जवरती किंवा सिंपल एखाद्या बॉडीवरती काही फोर्स ॲक्ट होत असेल तर त्याचं इक्वेशन लिहिता येतं बाय न्यूटन सेकंडला F इक्वल्स टू एम ए. आणि तेच ॲक्सलरेशन फर्दर मला असंही लिहिता येईल F इक्वल टू एम ए इक्वल टू क्यू ई. So A equal to QE by m. So you will remember the formula for acceleration of charge particle when the charge particle is kept or it is projected or it is released in the electric field capital E and the acceleration is QE by m. Now अभी मैं थोड़ा सा आगे जाता, अगर इतना acceleration आया, दूसरी बात ऐसी है कि अगर समझो मेरे पास कोई एक जगह पे सिचुएशन ऐसी आई, मुझे निकालना है व्हाट इज द डायरेक्शन ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. तो ध्यानात ठेवा, जर इलेक्ट्रिक फील्ड असेल एखादा चार्ज आहे आणि तो चार्ज असेल पॉझिटिव्ह चार्ज, तर त्याच्यावरती ॲक्ट झालेला फोर्स हा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये असतो. कशाच्या डायरेक्शनमध्ये, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये. आणि समजा चार्ज निगेटिव्ह असेल तर त्याच्यावरती इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिटला डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो. कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट होतो फोर्स, अपोजिट डायरेक्शनला. सो एवढी चर्चा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. चलो तो आगे जाएंगे आपण. हम अभी ऐका आता पुढचा टॉपिक काय येतं. इमॅजिन करा, ऐका मी काय म्हणतो, लेट मी असं कन्सिडर केलं माझ्याकडं अशा दोन प्लेट्स आहेत. काय आहेत आपल्याकडे, दोन अशा प्लेट्स आहेत. एका प्लेटवरती चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि दुसरी जी प्लेट आहे त्याच्यावरती चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. नाव ही पॉझिटिव्ह चार्ज आणि ही निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड तयार करत असतं. काय तयार करतं, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड विल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. याचा अर्थ इथं इलेक्ट्रिक फील्ड असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला. कोणत्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड. आता या ध्यानात ठेवा, ॲक्च्युली तो कॉन्सेप्ट आपला झाला नाही आणखी, तो इतक्या लवकर येत नाही, थोडं पुढे येईल आणखी. जर समजा दोन पॅरलल प्लेट्स असतील तर त्यांच्यामध्ये तयार होणारे इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असते. कशी असते, युनिफॉर्म. याचा अर्थ असा आहे इथं सगळ्या ठिकाणी फील्ड जी असणार आहे ती काय असणार आहे, कॅपिटल ई जी असणार आहे ती असणार आहे युनिफॉर्म. युनिफॉर्म बोथ कशामध्ये, युनिफॉर्म इन मॅग्निट्यूड. कशात युनिफॉर्म असणार ती, मॅग्निट्यूड. आणि युनिफॉर्म इन डायरेक्शन. कशा कशात, यूनिफॉर्म इन मैग्नीट्यूड एंड यूनिफॉर्म इन का डायरेक्शन. आता पुढं समझो मैंने ऐसा कंसीडर किया कि यहाँ पे इलेक्ट्रिक फील्ड है कैपिटली इसके बीच में, इसका मतलब पूरी जगह पे. एंड व्हाट विल बी इट्स डायरेक्शन, इट्स डायरेक्शन इज वर्टिकली डाउनवर्ड. ऐका आता पुढं. आता इमॅजिन करा मी काय केलं इथून, बरं ही जी प्लेट्स आहेत या दोन्ही प्लेट सारख्याच लेंथचा आहे आणि त्याची लेंथ मी पकडली x. किती पकडली लेंथ, x. आता समजा मी असं कन्सिडर करतो हे जे सगळं आपण करतोय हे सध्या इमॅजिन करा आपण असं कन्सिडर करतो इथं ग्रॅव्हिटी नाहीये. ऍक्च्युली सांगितलेलं नसलं तरी आपण समजून घ्यायचं की इथं ग्रॅव्हिटी नाही म्हणजे फ्री ग्रॅव्हिटी स्पेस आहे किंवा ग्रॅव्हिटी फ्री स्पेस आहे. कसा स्पेस आहे, ग्रॅव्हिटी फ्री. याचा अर्थ इधर ग्रेविटेशनल फोर्स नहीं है, मतलब इधर G0 ऐसा कंसिडर करेंगे अपन. क्या जीरो कंसिडर करेंगे, G0. आता पुढची गोष्ट समजा मी असं कन्सिडर केलं की लेट इथं मी एक चार्ज पार्टिकल आणला. तो चार्ज पार्टिकल आहे Q चार्ज वाला ज्याचं मास आहे स्मॉल m आणि सपोज तो चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह घेता येतो काही बिघडत नाही. लेट मी जर असं म्हटलं माझ्याकडे एक निगेटिव्ह चार्ज आहे आणि तो निगेटिव्ह चार्ज आता मी असा पुढं प्रोजेक्ट केला हॉरिझॉन्टली. लेट विथ व्हेलॉसिटी u किंवा u0 काही घेतलं चालतं, मी u म्हणतो सोपं जाण्यासाठी. काय किती व्हेलॉसिटीनं प्रोजेक्ट केला, u व्हेलॉसिटीनं. आता ऐका ज्या वेळेला मी हा चार्ज u व्हेलॉसिटीनं प्रोजेक्ट करेल त्यावेळेला त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटी जर का समजा इथं काहीच नसतं, आय रिपीट 3 केसेस सांगतो मी. समजा इथं काहीच नसतं, काहीच म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड नसती आणि ग्रॅव्हिटी नसती, तर हा चार्ज असा सरळ निघून गेला असता. का सरळ निघून गेला असता, क्योंकि चार्ज की जो वेलोसिटी है u, वो वेलोसिटी अगर उसके ऊपर कोई फोर्स नहीं आया तो वो वेलोसिटी कांस्टेंट रहने वाला है.
काय राहणार ती कॉन्स्टंट। याचा अर्थ असा आहे की हा चार्ज असा सरळ स्ट्रेट निघून जाईल। बर, जर का समजा इथं ग्रॅव्हिटी असती तर, समजा इथं ग्रॅव्हिटी असती तर तो चार्ज असा खाली गेला असता बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। हे कुठं पाहिलेले, हे पाहिलेले प्रोजेक्टाईल मोशन मध्ये। कशामध्ये बघितलं तुम्ही, प्रोजेक्टाईल मोशन मध्ये। सो तो चार्ज असा खाली गेला असता, कसा, असा नीचे। इसका मतलब पॉसिबिलिटी हो सकती थी प्रोजेक्टाइल मोशन की। अब यहाँ पे केस कैसा है, यहाँ पे इलेक्ट्रिक फील्ड है लेकिन कौन नहीं है, ग्रॅव्हिटी नाही। याचा अर्थ असा आहे की ह्या ठिकाणी काय होईल, ग्रॅव्हिटीचा फोर्स 0, तर हा जो चार्ज कोणता आपला क्यू वाला चार्ज, तो चार्ज बिकॉज ऑफ दिस व्हेलॉसिटी पुढे घेऊन जायचा प्रयत्न करल। आणि बरं, आणखी एक, समजा मी इथं चार्ज ठेवला असता फक्त, तर काय केलं असतं मी चार्ज, ऐकून घ्या किती केसेस तयार होतात। पहिली केस मी पुन्हा एकदा सांगतो। सगळ्यात पहिली केस, मी चार्ज लेट, मी आता सध्या इथं असं म्हणतोय की चार्ज मी आणून ठेवला फक्त। काय केलं चार्ज, ऐका, लेट मी काय केलं इथं चार्ज आणून ठेवला सध्या। काय केलं, चार्ज आणून ठेवलं। आणि जर का समजा इथं ग्रॅव्हिटी फ्री स्पेस आहे, याचा अर्थ असा आहे या चार्ज वरती काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे। समजा मायनस क्यू चार्ज असेल तर या चार्ज वरती इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिटला फोर्स ऍक्ट होईल। इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती खाली आहे, याचा अर्थ या चार्ज वरती फोर्स ऍक्ट होईल वरच्या डायरेक्शनला, म्हणजे चार्ज असा सरळ वरती गेला असता। कधी गेला असता, जर का समजा इथं काय नसतं तर, ग्रॅव्हिटी नसती तर, जर का समजा हा चार्जला व्हेलॉसिटी नसती तर। आता समजा, जर समजा मी असं म्हटलं की इथं ग्रॅव्हिटी आहे सध्या, हा इमॅजिन करा, हे मी वाक्य पुसून टाकतो, लेट इथं ग्रॅव्हिटी आहे, काय इथं ग्रॅव्हिटी, तर त्या चार्जचं वेट जे mg ते ऍक्ट झालं असतं व्हर्टिकली डाऊनवर्ड। कुठे ऍक्ट झालं असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड। आणि दुसरा जे त्या चार्ज वरती जो फोर्स ऍक्ट झाला असता तो असता व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनना, आणि तो आला असता QE। किती आला असता, QE। आता याच्या दोघांपैकी जो कोणता डॉमिनंट राहिला असता त्या डायरेक्शनला चार्ज ऍक्सलरेट झाला असता। कसं, समजा इथं जास्त राहिलं असतं तर, ऐका काय म्हणतोय मी, तर समजा मी असं म्हटलं QE इज ग्रेटर दॅन mg, तर काय झालं असतं, तर चार्ज ऍक्सलरेट झाला असता अपवर्ड डायरेक्शनला। कुठे ऍक्सलरेट झाला असता, अपवर्ड डायरेक्शनला। बरं, किती ऍक्सलरेशन आलं असतं त्याचं ऍक्सलरेशन आलं असतं नेट ऍक्सलरेशन इक्वल टू QE मायनस mg अपॉन त्याचं मास म्हणजे स्मॉल m, एवढं ऍक्सलरेशन वर गेला असतं। आता नेक्स्ट स्टेप, समजा मी असं कन्सिडर केलं असतं की ह्या ठिकाणी केस अशी आहे, कशी, लेट QE इज लेस दॅन mg, अशी जर केस असती तर अशा केसमध्ये चार्ज जो आहे तो ऍक्सलरेट झाला असता डाऊनवर्ड, त्याचं ऍक्सलरेशन ए राहिलं असतं, ते राहिलं असतं डाऊनवर्ड डायरेक्शनना mg मायनस QE डिवायडेड बाय m, म्हणजे चार्ज रेस्टला नसता राहिला, चार्ज ऍक्सलरेटेड मध्ये गेला असता। आता या अशा केसवरचा प्रॉब्लेम येण्याची फार कमी शक्यता असते, पण थीम लक्षात ठेवा। आता मला काय करायचंय, मी आता काय कन्सिडर करणार आहे की हे इरेज करतोय मी। आता मी काय कन्सिडर करणार आहे की सगळी सिच्युएशन अशीच आहे, फक्त तिथं ग्रॅव्हिटी आहे। काय तिथं, ग्रॅव्हिटी। सो कन्सिडर करो एक मिनिट, त्याला ते 3 वेळेस मला हे करावं लागेल, त्याला 4-5 वेळेस चालू नाही, असं नाही होणार ते। नंतर एवढेच वाटलं तर तिकडे बघू, नंतर सेटिंग करावं लागतं, तसं नाही। आता समजा मी पुढची केस काय करतो, ऐका, एक सेकंद हा।
Bluetooth Bluetooth. How to connect OnePlus Bluetooth with Windows. OnePlus. चला ऐका आता मी काय म्हणतोय. हे बघा मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढी कळल्यात का आतापर्यंत? हॅलो हॅलो स्टुडंट्स, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या कळल्यात का? येस आर नो? आरती आली का आज? आरती गायब झाली इतके दिवस. चला आता बघा, लेट मी जर समजा असं म्हटलं तुम्हाला की एक इथून हे इलेक्ट्रिक फील्ड इथं मी काय केलं, असा चार्ज आता यू आहे, जो चार्ज असा सोडला इथून विथ व्हेलॉसिटी यू ना, दॅट चार्ज इज मायनस क्यू चार्ज, तर होईल काय, या चार्जवरती फोर्स ऍक्ट होईल आणि तो फोर्स जो ऍक्ट होईल तो होईल मी आत्ता सांगितल्याप्रमाणे दिस चार्ज इज निगेटिव्ह चार्ज. So in case of negative charge, force acting on the negative charge is opposite to electric field. इलेक्ट्रिक फील्ड है वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन में, सो इसके ऊपर ऐसा फोर्स एक्ट होगा, बराबर है की नाही. सो चार्ज असा निघून जाईल, कदाचित तो इथून एक्झिट होईल नाही होईल माहित नाही मला, मी जस्ट काढला, पण मी काय करतो, मी असं एक पाथ दाखवतो, असा इथून इकडूनही मी एक्झिट होऊ शकतो, तो थोडा बाहेर. आता इथं गेल्यानंतर तो तिरपा जाणार आहे, कारण त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी बदलणार नाही, त्याची व्हेलॉसिटी ह्या डायरेक्ट इथून इथपर्यंत त्याची नेट व्हेलॉसिटी बदलत चाललेली आहे. आय रिपीट, फ्रॉम दिस पॉइंट टू दिस एंड पॉइंट उसका रिजल्टेंट वेलोसिटी चेंज होते जा रहा. व्हाट रिमेनिंग कांस्टेंट, द रिमेनिंग कांस्टेंट थिंग इज द हॉरिझॉन्टल वेलोसिटी, नेट वेलोसिटी इज चेंजिंग. आता ऐका काय म्हटलं मी, तर प्रश्न विचारले जातील 2-3. काय सगळ्यात पहिलं काय विचारलं जाईल, एक विचारलं जाईल की हा जो चार्ज आहे, समजा मी विचारलं हा चार्ज कुठून गेला असता बाहेर, जर तिथं इलेक्ट्रिक फील्ड नसती तर त्याचं उत्तर असं आहे, तो चार्ज गेला असता ह्या डायरेक्शन बाहेर, बरोबर आहे की नाही. बरं, ह्या डायरेक्शन बाहेर गेला असता. मग आता तुम्हाला विचारलं जाईल त्यानं मॅक्सिमम व्हर्टिकल डिस्टन्स किती कव्हर केलं इथं. आता जर का समजा इथं फोर्स संपला तर याच्या पुढची चार्जची डायरेक्शन जी असेल ती अशीच असणार याची. आपल्याला जोपर्यंत तो चार्ज इलेक्ट्रिक फील्डच्या अंडरमध्ये होता तोपर्यंत त्याचं झालेलं हे जे डिस्टन्स आहे व्हर्टिकल डिस्टन्स, हे व्हर्टिकल डिस्टन्स विचारल्या जाईल. मी त्याला सपोज डी म्हणतो. काय म्हणतो? डी. हे व्हर्टिकल डिस्टन्स विचारल्या जाईल म्हणजे एवढं. बरं, दुसरी गोष्ट आणखी काय विचारल्या जाईल, जर तुम्ही इनिशियली पाहिलं तर चार्जची डायरेक्शन जाण्याची ही असली असती, एक्सपेक्टेड किंवा ऍक्च्युअल डायरेक्शन त्याची ही होती. आता जी एक्सपेक्टेड ही होती, आता ऍक्च्युअल जी झाली ती अशी झाली की नाही, हे रेड डायरेक्शन ना. सो हा अँगल पण विचारला जाईल. काय विचारला जाईल? हा अँगल, त्याला अँगल ऑफ इमर्जन्स पण म्हणतात आणि हे जे डिस्टन्स याला म्हणता येईल व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किंवा शिफ्ट. काय म्हणतात त्याला? शिफ्ट. ऐका मी काय काय करतो आता. सगळ्यात पहिलं प्रश्न असा आहे की हा जो चार्ज आहे तो चार्ज दोन डायरेक्शनला दोन वेगवेगळ्या मोशनमध्ये चाललाय. हॉरिझॉन्टल डायरेक्शनला विचार केला तर त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे आणि व्हर्टिकल डायरेक्शनला विचार केला तर त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत चाललेली आहे. काय होत चाललेली? इन्क्रीज. मग आता सगळ्यात पहिला आहे का, व्हर्टिकली कोणत्या मोशनला जाणार आहे तो इट विल गो इन ऍक्सलरेटेड मोशन. कोणती मोशन? ऍक्सलरेटेड. आणि हॉरिझॉन्टली इट विल ट्रॅव्हल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. कोणत्या व्हेलॉसिटीना? कॉन्स्टंट ना. आता मी काय म्हणतो आहे का, जर का समजा मी असं विचारलं तुम्हाला हॉरिझॉन्टली किती ट्रॅव्हल झाला, तो हॉरिजॉन्टली तो इथून यहां से यहां तक आते समय उसने जो डिस्टेंस ट्रैवल किया वो है स्मॉल एक्स नाउ, और वो जो डिस्टेंस ट्रैवल हुआ वो हुआ विथ वेलोसिटी यू, और ये जो यू वेलोसिटी ये है कांस्टेंट. कोणती वेलोसिटी आहे? कांस्टेंट वेलोसिटी. याचा अर्थ असा आहे, जर का मी विचारलं व्हॉट इज द टाइम टेकन बाय दैट चार्ज पार्टिकल फ्रॉम दिस पॉइंट टू दिस एंड पॉइंट, from entry of the charge particle in the electric field to exit, the distance traveled by it is small x and the time small t is equal to x by u. किती टाइम लागेल त्याला बाहेर जायला? त्याला टाइम लागणार आहे x by u. आता विषय असा आहे हाऊ टू कॅल्क्युलेट दिस स्मॉल डी. नाव दिस इज द सिमिलर केस विथ लाईक प्रोजेक्टाइल मोशन. ऐका, स्मॉल टी लागला त्याला टाइम बाहेर जाण्यासाठी. आता प्रश्न असा आहे
की व्हर्टिकली जे डिस्प्लेसमेंट झालं डी ते किती टाइम मध्ये झालं, तर एवढ्याच झालेलं आहे. तुम्ही बघा इथून जसा चार्ज एंटर झाला तसा तसा तो वर जायला लागलाय, असा वर जायला लागला इथपर्यंत. मग हे जे डिस्प्लेसमेंट झालं त्याचं व्हर्टिकल डायरेक्शनचं, ये वर्टिकल डायरेक्शन से डिस्प्लेसमेंट इट ऑकर्स इन टाइम स्मॉल टी. कितने टाइम में हुआ वो, स्मॉल टी टाइम में हुआ. अब सुनो आगे क्या बोलता मैं. अगर समझो मैंने ऐसा कंसिडर किया कि पार्टिकल का मोशन जो वर्टिकल डायरेक्शन में, ही कोणत्या डायरेक्शनची मोशन होती, हॉरिझॉन्टल. वर्टिकल डायरेक्शनची जी मोशन असेल पार्टिकलची ती ऍक्सलरेटेड आहे. ती कशी आहे, ऍक्सलरेटेड आहे. ती ऍक्सलरेशन नाही, ते जे ऍक्सलरेशन आहे ते ऍक्सलरेशन असेल टोटल फोर्स अपॉन मास चार्जचं. बरोबर की नाही. बर फोर्स टाकणारा कोण इथं, ग्रॅव्हिटी ब्रिव्हिटी आहे का, नाही. दुसरा कोणता फोर्स आहे का, नाही. फोर्स कोण टाकणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड. मग मला असं म्हणता येईल का, फोर्स ऍक्टिंग विल बी क्यू इंटू ई. हा फॉर्म्युला कुठून आणला, आत्ता आणला होता. वी नो दॅट when a charge with magnitude q is placed in electric field E, it experiences force QE. और हम लोगों ने वहां पे दो चीजें देखी थी, ये रखे वाला चार्ज है या मूव होने वाला चार्ज है. तो चार्ज एका ठिकाणी असेल किंवा पळत असेल तरी सुद्धा, तो चार्ज रेस्टला असेल किंवा व्हेलॉसिटीने असेल तरी सुद्धा त्याच्यावरती फोर्स एवढाच ऍक्ट होतो, तो म्हणजे क्यूई फोर्स. क्यूई फोर्स म्हणून फोर्स इज क्यूई डिवायडेड बाय मास एम, याला म्हणतात त्याच्यावरती आलेलं ऍक्सलरेशन. पण हे जे ऍक्सलरेशन आहे ते दोन्ही डायरेक्शनला नाही आहे, ते फक्त व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. कोणत्या डायरेक्शनला आहे, व्हर्टिकल डायरेक्शनला. चला बरं, आता विषय असा आहे की हे ऍक्सलरेशन जे क्यूई बाय एम, हे ऍक्सलरेशन कोणत्या डायरेक्शनला आहे, तर ते व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. मग ज्या वेळेला मी इथून इथपर्यंत विचार करतो सगळ्या ठिकाणी ऍक्सलरेशन व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि सगळ्या ठिकाणी मॅग्निट्यूड एवढीच आहे. वाय मॅग्निट्यूड उतना ही, क्यू बी कॉन्स्टंट आहे, ई बी कॉन्स्टंट आहे, एम बी कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ सगळ्याचं उत्तर कॉन्स्टंट येईल की नाही. मग ते उत्तर मग इथं पण तेवढंच, इथं तेवढंच, इथं तेवढंच, इथं तेवढंच. चार्ज कुठं असेल तिथं तेवढंच आहे. याचा अर्थ ऍक्सलरेशन इज इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन अँड इट इज युनिफॉर्म. So I am repeating my words and my statement also. The acceleration of charge particle in this case is uniform. It is vertically the upward direction. So I can use kinematical equations. कोणते equations? Kinematical equations. So आता kinematical equations वापरायचे आणि distance d काढायचं. चला डिस्टन्सचा फॉर्म्युला असतो s. s is equal to ut plus half at square. चला डिस्टन्स s च्या ऐवजी मी d लिहिलं. ut uu आहे का, नाही. या यूचा त्या कायनेमॅटिकल इक्वेशनच्या यूचा काय घेणदेण नाही. का घेणदेण नाही, हे यू हॉरिझॉन्टल डायरेक्शन नाही, हे डिस्प्लेसमेंट व्हर्टिकल डायरेक्शन नाही. कायनेमॅटिकल इक्वेशन वापरताना जे यू वापरायचं ते व्हर्टिकलचं असतं. आता प्रश्न असा आहे, पार्टिकल जेव्हा इथून निघाला तेव्हा व्हर्टिकल व्हेलॉसिटी होती का त्याला, अजिबात नव्हती. याचा अर्थ 0 इंटू टी, काही कामाचं नाही, प्लस S इज इक्वल टू ut प्लस हाफ ये किती, ये एवढं आहे क्यू ई बाय एम आणि कशाचा स्क्वेअर, टीचा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर, टीचा स्क्वेअर. टी म्हणजे एवढं. सो इक्वेशन तयार होईल डी इक्वल टू हाफ क्यू ई बाय एम. टी म्हणजे काय, तर टी म्हणजे तेवढं एक्स बाय यू, त्याचा स्क्वेअर येईल एक्स स्क्वेअर बाय यू स्क्वेअर. आलं का, आलं का. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किंवा व्हर्टिकल डिस्टन्स किंवा व्हर्टिकल शिफ्ट त्याची आली का, किती शिफ्ट झाली पार्टिकलची, कळालं का. यस ऑर नो प्लीज. दोन्ही फॉर्म्युले कळाले का. नंतर जाऊ आपण थिटाकडं. बघा समजलं का, कुठली अडचण असतील तर सांगा मला. कुठला फॉर्म्युला नसेल का तर प्लीज लेट मी नो. चालू व्यवस्थित.
चला लिहायचं असं तर लिहून घेतलं का? म्हणजे आता समोर आता आपला काय विषय राहिला इथं शोधायचा, इथला विषय राहिला फक्त थिटा शोधायचा. चलो बी रेडी फॉर थिटा. मला आता तो अँगल काढायचा आहे थिटा. काय काढायचं मला आता? थिटा अँगल काढायचा. हे बघा थिटा अँगल काढताना तो अँगल कशा कशामधला एकदा लक्षात घ्या. तो अँगल आहे हॉरिझॉन्टल लाईन. कशामधला अँगल येतो? हॉरिझॉन्टल लाईन आणि त्या पार्टिकलची एक्झिट व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी? एक्झिट व्हेलॉसिटी याच्यामधला. जर का समजा ऐका मी काय म्हटलं तो लेट तो पार्टिकल इथून असं एक्झिट झाला तर ही त्याची एक्झिट व्हेलॉसिटी असेल नेट आणि ही त्याची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असेल कोणती? Vx. त्याला u म्हणू आपण. ती कोणती व्हेलॉसिटी होती? ती होती ux. तर मला असं म्हणता येईल का हो डायरेक्शन समजा येईल तर ही जी व्हेलॉसिटी असेल ती पार्टिकलची कोणती व्हेलॉसिटी असेल? ती असेल व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन. कोणती व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन. ऐका ही जर पार्टिकलची नेट व्हेलॉसिटी आहे तो दिस विल बी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी अँड दिस इज व्हर्टिकल व्हेलॉसिटी अँड दिस अँगल इज थीटा अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट अँगल थीटा. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? तो अँगल थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता आहे का मी तर उत्तर जर लिहिलं तर असं लिहिता येईल का? टॅन थीटा दिस इज राईट अँगल ट्रायंगल, अपोजिट इज Vy, horizontal is adjacent side and this is hypotenuse V. So tan theta is equal to opposite upon adjacent. So Vy by Ux is correct. काय येणार आहे ते येणार आहे Vy by Ux. आता हे Vy by जे Ux आहे चला प्रश्न आता है व्हाट इज Vy? Vy म्हणजे वर्टिकलची व्हेलॉसिटी. अब वो भी निकालनी पड़ेगी बाय काइनेमेटिकल इक्वेशंस. वर्टिकली वेलोसिटी इनिशियली 0 था, इधर से निकला था क्या पार्टिकल ऊपर? नहीं, पार्टिकल आगे जा रहा था, मतलब उसका वर्टिकल वेलोसिटी 0. लेकिन ये एक्सेलरेशन जो है यहाँ पे प्रेजेंट हुए वाला उसने पार्टिकल को वर्टिकल वेलोसिटी दे दिया. तो हम लोग Vy का आंसर ऐसे निकालेंगे Vy इक्वल टू फॉर्मूला कौन सा यूज करेंगे? जनरल फॉर्मूला फॉर एक्सेलरेटेड मोशन इज काइनेमेटिकल इक्वेशन का V इक्वल टू यू प्लस ए टी. बराबर आहे की नाही? V इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता मला सांगा हे V इज इक्वल टू यू प्लस ए टी जे त्याच्यातलं आपल्याला Vy काढायचं. u 0 आहे. आय रिपीट हे u आणि हे u सारखं नाही. कळालं का? चला आता प्लस ऍक्सेलरेशन किती होतं? ऍक्सेलरेशन होतं QE बाय m आणि टाइम किती लागला? टाइम लागला x बाय y. ओ सॉरी आय एम सॉरी x बाय u लागला टाइम. किती लागला? x बाय u. चला मग आता एवढी झाली व्हेलॉसिटी. मी ठेवतो QE बाय m x बाय u डिवायडेड बाय हे u सेम आहे म्हणून इक्वेशन QE x अपॉन m u स्क्वेअर and this is the value for tan of theta QE x upon m u square. काय आहे? QE x upon कशाचा स्क्वेअर? m u चा स्क्वेअर. कळालं का? लक्षात आलं का? येस ऑर नो? थिटा काढता येईल का? थिटा काढता येईल का नाही? यस सर नो? जागेत का? झोपले सगळे? झोपले काय बाकीचे सगळे स्टुडंट? नाही ना? चलो बी रेडी फॉर नेक्स्ट. अबे याचं ॲप्लिकेशन आपण करू का? ऐका आता काय म्हणतो मी. तर शेवटचा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा. टॅन थिटा इज इक्वल टू QE x अपॉन m u स्क्वेअर. ओके, मी तो शेवटचा फॉर्म्युला फक्त वापरणार आहे आता पुढं. ऐका आता काय म्हणतो मी. तर हे बघा, जर का समजा मी शेवटच्या फॉर्म्युल्याकडे बघितलं तर तुम्हाला मिळाला आहे टॅन थिटा इज इक्वल टू QE बाय mx स्क्वेअर.
त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आपल्यासाठी कामाची किंवा क्वांटिटी आहे ती आहे क्यू बाय एम. या क्यू बाय एम ला म्हणतात चार्ज टू मास रेशो. कोणता रेशो? चार्ज टू मास रेशो. आता तो प्रत्येक चार्ज साठी वेगवेगळा असू शकतो, डिपेंडिंग. आता समजा जे नॅचरल चार्जेस आपल्याला सापडते, नॅचरल म्हणजे पटापट म्हणतो मी, सगळेच नॅचरल असतात चार्जेस काय हे आर्टिफिशियल नाही आहेत. नॅचरल चार्जेस म्हणजे जसं सांगण्यासारखं, जसं अल्फा पार्टिकलचा चार्ज असेल, त्याच्यानंतर आपण जर इलेक्ट्रॉन घेतला, आपण प्रोटॉन घेतला, तर त्यांचा प्रत्येकाचा चार्ज आपण त्याचा मास याचा काहीतरी रेशो येतो, त्याला म्हणता असतात चार्ज टू मास रेशो. कोणता रेशो? चार्ज टू काय, कशाचा रेशो? चार्ज टू मास रेशो. हा चार्ज टू मास रेशो जो आहे, या चार्ज टू मास रेशो मध्ये जर मी असं म्हटलं की काय येतो तो चार्ज टू मास रेशो, तर तो मला काढता येईल क्यू बाय एम इक्वल टू, इक्वेशन तयार करतो मी, टॅन थिटा यू स्क्वेअर अपॉन, टॅन थिटा यू स्क्वेअर अपॉन काय, अपॉन येईल ई एक्स. आला का एवढं? आता कन्सिडर करा, समजा मी अशा दोन प्लेट्स घेतल्या आणि त्या दोन प्लेटचं ते जी लेंथ असेल एका प्लेटची ती म्हणजे ही एक्स, बरोबर आहे की नाही? त्या दोन्ही प्लेट्सच्या मध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल ही ई. सो कंसिडर करो कि मैंने ऐसे प्लेट्स ले लिए, कुछ दो प्लेट्स ले लिए, ऊपर पॉझिटिव्ह नीचे निगेटिव्ह, आणि समजा मी असे काय चार्जेस याच्यातून सोडलेत. आता चार्जेस मी पॉझिटिव्ह सोडले, तर समजा मी इथून चार्जेस सोडला 1 2 3 असे चार्जेस सोडले, हे चार्जेस असे निघून गेले. समजा हा असं चार्ज 3 पार्टिकल सोडले. काय सोडले मी? 3 पार्टिकल सोडले. त्यातून कदाचित ते चार्ज असतील, कदाचित न्यूट्रल असतील, ते नंतर समजेल आपल्याला. मी 3 पार्टिकल असे सांगले, त्याच्यावर टाकले, आणि इमॅजिन करा इथं ग्रॅव्हिटीचा इफेक्ट कॅन्सल केला होता, नाही ग्रॅव्हिटी असं कन्सिडर करू. 2 नंबरचा चार्ज डायरेक्ट गेला सरळ. कसा गेला? सरळ. आता एखादा चार्ज किंवा एखादा पार्टिकल इलेक्ट्रिक फील्ड मधून सरळ कधी जाऊ शकतो? जर का समजा त्याच्यावरती फोर्स ऍक्ट नाही झाला. याचा अर्थ असा आहे इलेक्ट्रिक फील्ड आहे पण तो सरळ जातोय, म्हणजे इसके ऊपर फोर्स नहीं है, फोर्स जीरो है. अब ये पॉसिबिलिटी कब है? ये पॉसिबिलिटी सिर्फ तभी है जब इसको चार्ज नहीं होगा. इसका मतलब इसके ऊपर चार्ज नहीं है, तो ये झिरो चार्ज है, मतलब ये न्यूट्रल चार्ज वाला सिर्फ मास है एखादा. काय आहे? मास. तर मला सांगता येईल की नाही हे असा सरळ गेला, याचा अर्थ तो न्यूट्रल पार्टिकल आहे, चार्जलेस आहे. आता राहिला विषय 1 आणि 3 चा. जर का समजा मी विचार केला ज्याचा, आता प्रत्येकाचा इथं काहीतरी थिटा असेल की नाही, लेट हा याचा अँगल थिटा, लेट हा याचा अँगल थिटा, यांचे जे थिटा असणार आहेत ते थिटा मोजता येतील, ते कळतील तिथून. बर, सगळे चार्जेस जर सारख्या व्हेलॉसिटीने पाठवले तर यू माहित असेल आपल्याला, आणि ज्या वेळेला हे चार्जेस असे पाठवतात त्यावेळेला डोक्यात ठेवलं जातं की सगळ्यांची यू सारखीच आहे. मग यू कॉन्स्टंट, ई कॉन्स्टंट, एक्स कॉन्स्टंट. So I can say Q by M is directly proportional to tan theta. कशावरती proportional? Tan theta वरती. So by knowing the angle of deviation, by knowing the angle of exit, we can calculate the charge to mass ratio of the given charge. आणि हा charge to mass ratio बऱ्याच ठिकाणी कामात येईल. कळालं का? लक्षात आलं का? समजे का नहीं? क्या आप लोगों को ये बात समझ में आई? यस और नो प्लीज. अरे स्पीड फास्ट वगैरे होते का स्लो आहे का ओके आहे? आन्सर द्या बरं मला एकदा. ओके, थैंक यू. चलो अभी जाएंगे अपन नेक्स्ट टॉपिक की तरफ.
और वो है इलेक्ट्रिक फील्ड। क्या है वो? सॉरी, इलेक्ट्रिक फील्ड नहीं, वो है इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स। रेडी? एखादा मिनटं ब्रेक घ्या. करू का सुरू? स्टार्ट करू का? ओके, चलो बी रेडी. हे बघा, पुढचा जो सेक्शन स्टार्ट होतोय त्याच्यात एक कन्सेप्ट येणार आहे आता नेहमी म्हणजे ॲक्च्युली आपण त्याचाच इलेक्ट्रिक फील्ड जे पाहिलं त्याचाच छोटासा तो कन्सेप्ट आहे, त्याच्यामधलीच प्रॉपर्टी म्हणण्यासारखं आहे. त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. सो नेक्स्ट टॉपिक लिखिएगा, उसका नाम है इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. काही पुस्तकांमध्ये, विशेषतः बोर्डच्या पुस्तकामध्ये याला शब्द वापरलेला आहे लाइन्स ऑफ फोर्स. आता कोणत्या लाइन्स ऑफ फोर्स? तर इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. आता इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स कशासाठी आणल्यात? तर इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स आणल्यात इलेक्ट्रिक फील्ड एक्सप्लेन करण्यासाठी. काय एक्सप्लेन करण्यासाठी? इलेक्ट्रिक फील्ड, आणि याच्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स समजून सांगण्यासाठी. आता काय असतात इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स? ध्यानात ठेवा, शब्दातच आहे त्याच्या लाईन आहेत. त्या कशाच्या लाईन आहेत? तर फोर्सच्या लाईन आहेत. म्हणजे काय? ज्या ठिकाणी कुठं बरं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तेव्हाच येतात जेव्हा तिथे इलेक्ट्रिक फील्ड असते. काय असते? इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असल्याशिवाय इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स येणार नहीं. इसका मतलब ऐसा है कि जिधर किधर इलेक्ट्रिक फील्ड है उधर उधर इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आएंगे. सो एक खादी जगह पे हम लोग इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स बताने वाले. इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स तिथे मला सांगायच्या त्या कशा असतात. तर काय करा, कन्सेप्ट असा सांगतो, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स इज इमॅजिनरी पाथ. कोणता पाथ येतो? इमॅजिनरी. इमॅजिनरी का? तर ते काय लाईन अशा दिसत नाहीत, त्या एक्सप्लेन नाही करतायत मला की ह्या लाईन चालल्यात म्हणून. ते आपल्याला सगळ्यांना काय करणं आहे? त्या लॉजिकली सांगणं आहे. सो ऍक्च्युअली में होय क्या? वो इमॅजिनरी पाथ है. इमॅजिनरी पाथ किंवा इमॅजिनरी वे है. दुसऱ्या भाषेत रस्ता आहे, इमॅजिनरी रस्ता. कशासाठीचा पाथ येतो? तो असा इमॅजिनरी पाथ आहे, इमॅजिनरी वे असा आहे की along which पॉझिटिव्ह चार्ज, कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स. पॉझिटिव्ह चार्ज ज्या डायरेक्शनला, ज्या लाईन सारखा, ज्या लाईन वरती फोर्स एक्सपिरियन्स करेल त्याला म्हणायचं तिथली इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. काय येते? इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स काय आहेत त्या? ऍक्च्युली तो इमॅजिनरी पाथ आहे. कसा पाथ आहे? की ज्या पाथ वरती पॉझिटिव्ह चार्ज पळून जाईल. कसा होईल? पॉझिटिव्ह चार्ज वरती काय ऍक्ट होईल? द पाथ ऑन व्हिच किंवा अलॉंग व्हिच, दुसऱ्या भाषेत पॉझिटिव्ह चार्ज मूव्स किंवा जाईल.
काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज ज्या डायरेक्शनला जाईल, ज्या डायरेक्शनला जाऊ शकतो कधी तिथं असल्यानंतर त्या डायरेक्शनलाच म्हणतात तिथली इलेक्ट्रिक फील्ड लाईन. काय म्हणतात त्याला, तिथली इलेक्ट्रिक फील्ड लाईन. आता ऐका थोडंसं पुढं. मग आता अशी लाईन, इमॅजिनरी लाईन काढायची असेल तर काय करायचं, पॉझिटिव्ह चार्ज आणायचा. काय आणायचा, पॉझिटिव्ह चार्ज. युनिट म्हणणं गरजेचं नाही इथं, युनिट फक्त इलेक्ट्रिक फील्डला असती तेव्हा लागतं. निगेटिव्ह का आणायचं, डायरेक्शन येत नाही, निगेटिव्ह अपोजिट डायरेक्शन येते. आता ऐका, इमॅजिन करा मी असं म्हटलं की लेट माझ्याकडे एक मोठा पॉझिटिव्ह चार्ज इथं, प्लस क्यू चार्ज. कोणता चार्ज आहे, प्लस क्यू. आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधी येणार आहेत, जिथं इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल तिथं. मग आता हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स असल कि नहीं, इसके आजू बाजू में सराउंडिंग में क्या प्रोड्यूस होने वाला है, इसके सराउंडिंग में प्रोड्यूस होने वाली है इलेक्ट्रिक फील्ड. अब वो जो इलेक्ट्रिक फील्ड होंगी वो इलेक्ट्रिक फील्ड अपने खुद के इलेक्ट्रिक लाइंस बनाएंगी, इलेक्ट्रिक फील्ड लाइंस बनाएंगी. हम लोग वो देखेंगे वो कैसे तैयार होते. अब सुनो, मुझे अगर इसके आजू बाजू में इलेक्ट्रिक फील्ड लाइंस बताना है तो मैं जैसी डेफिनेशन बताया अभी वैसे काम करूंगा. मैं जाऊंगा, एक पॉजिटिव छोटा सा पॉजिटिव चार्ज लेके आऊंगा, पॉजिटिव चार्ज लाके यहाँ पे रखूंगा. ऐसा इमेजिन करो मैंने वो पॉजिटिव चार्ज यहाँ पे ऐसे रख दिया लेट. तो पॉजिटिव चार्ज मी इथं आणून असा ठेवला रे बाबा छोटासा. आता आहे का, होईल काय, तुमचा कॉमन सेन्स असं म्हणतो की नाही, हा पॉझिटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह चार्जवरती रिपल्सिव्ह फोर्स टाकेल. ऑब्विसली तो रिपल्सिव्ह फोर्स असेल लाईन जॉईनिंग टू चार्जेस वरती, म्हणजे असा इकडं काढला तर असा. मग मी जर समजा तुम्हाला असं म्हटलं इथं मी चार्ज ठेवला हा पॉझिटिव्ह, तर हा चार्ज कुणीकडे जाईल, तर तुम्ही उत्तर देताल तो असा निघून जाईल. बराबर आहे की नाही, लक्षात आहे मी काय म्हटलं, तर तो असा निघून जाईल ना तिकडं. बर, हे किती दूर जाईल, हे एंड होणार आहे का, नाही इथं आपल्याला दाखवतात नाही म्हणून मी एंड केल्यासारखं आहे. हा ही लाईन अशी जिथपर्यंत जाऊ शकते तिथपर्यंत नाही, म्हणजे इन्फिनिटी पर्यंत. कुठपर्यंत जाईल ती, इन्फिनिटी पर्यंत. मग याचा अर्थ असा आहे ही जी मी लाईन दाखवली ही काय आहे, तर ही इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे. कोणामुळं, तर ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे, याच्यामुळं नाही. याच्यामुळं पण काढता येईल आपल्याला, पण आपल्याला सध्या कोणामुळं काढायच्यामुळं. समजा मी इथं ठेवलं तर अशी खाली जाईल, मी इथं ठेवलं तर इकडं जाईल, मी इकडं ठेवलं तर वरती जाईल, इथं काढलं तर इकडं जाईल, इथं काढलं तर इकडं जाईल, इथं काढलं तर इकडं जाईल, इथं काढलं तर खाली जाईल. याचा अर्थ काय, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पॉझिटिव्ह चार्ज त्याची इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा बनवेल. आणि ह्या ज्या आहेत ह्या अलॉंग द रेडियस असल्यासारख्या एका स्पिअरच्या किंवा सर्कलच्या. ॲक्च्युली स्पिअर कारण हे 3D आहे. ऐका, मी बोर्डवरती चार्ज जेव्हा दाखवतो तेव्हा तो चार्ज भले 2D मध्ये दिसत असेल मला, पण इट इज एक्चुअली 3D में वो अपना इलेक्ट्रिक फील्ड बनाएगा. मतलब अगर यहाँ पे मैं चार्ज लिया तो इधर भी आपके पास इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आएंगे, इधर भी जाएंगे, इधर भी जाएंगे, मेरे तरफ आएंगे, ऊपर जाएंगे, नीचे जाएंगे, चारों दिशाओं में जाएंगे. इसका मतलब क्या है, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आर 3D स्ट्रक्चर है वो सब. अब सुनो, ये जो इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स है ये बिकॉज ऑफ पॉजिटिव चार्ज है. और ध्यान में लीजिएगा दे आर रेडियली आउटवर्ड. कैसे है वो डायरेक्शन में, वो है रेडियली आउटवर्ड. कशा डायरेक्शन ना त्या आहेत रेडियली आउटवर्ड ना. आता पुढे ऐका, समजा मी आता निगेटिव्ह चार्ज आणला बाबा, कंटाळा आला त्या पॉझिटिव्ह चार्जचा, कंटाळा येतो ना प्रत्येकाला, तसा मी कोणता चार्ज आणला, निगेटिव्ह चार्ज. आता ह्या निगेटिव्ह चार्जनं काय केली आजूबाजूला तयार, या निगेटिव्ह चार्जनं इलेक्ट्रिक फील्ड तयार केली. काय तयार केली, इलेक्ट्रिक फील्ड. ती इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यामध्ये काय तयार करेल, इमॅजिनरी लाईन्स. त्या म्हणजेच कोणत्या, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. मला शोधायचंय की त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा असतील. मग मी जाईल बाजारात आणि एक निगेटिव्ह चार्ज घेऊन येईल का, नाही. आपलं काय ठरलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड कोणी तयार केली काय केली याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज आणायचा आहे. सो मी काय केलं, एक छोटासा पॉझिटिव्ह चार्ज आणला आणि तो पॉझिटिव्ह चार्ज असा इथं ठेवून दिला रे बाबा. आता तो पॉझिटिव्ह चार्ज तिथं थांबणार आहे का, तुमची वाट पाहत, तुम्ही केव्हा येता, क्लास केव्हा होतो, तुम्ही त्याला केव्हा भेटता, अजिबात नाही. तो पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्ह चार्जमुळे अट्रॅक्ट होईल रे बाबा. अट्रॅक्ट म्हणजे असा, आता अट्रैक्ट म्हणून एरो मध्ये तो पॉजिटिव चार्ज ऐसा जाएगा, इधर अगर बात करेंगे तो ऐसा जाएगा, इधर ऐसा जाएगा, इधर बात करेंगे तो ऐसा ऐसा. इसका मतलब ऐसा है कि वो पॉजिटिव चार्ज इस निगेटिव चार्ज की तरफ अट्रैक्ट होगा और उसका डायरेक्शन रहेगा टूवर्ड्स द पॉजिटिव निगेटिव चार्ज, टूवर्ड्स बड़ा वाला चार्ज.
ये छोटा वाला चार्ज इसकी तरफ अट्रैक्ट होगा। इसका मतलब ऐसा है क्या, ये इसकी तरफ अट्रैक्ट नहीं होता, होता है, लेकिन हम लोग अभी फिलहाल इसकी बात कर रहे हैं तो हम लोग ऐसा कंसिडर करेंगे कि ये इधर जा रहा। अब इसका मतलब है ये बिकॉज ऑफ पॉजिटिव चार्ज जो इलेक्ट्रिक फील्ड लाइंस बनाए हम लोग वो बनाए थे रेडियली आउटवर्ड, और बिकॉज ऑफ दिस निगेटिव चार्ज जो कुछ भी इलेक्ट्रिक फील्ड बनाई ना वो बनाई हमने रेडियली इनवर्ड। आई रिपीट, कैसी बनाई वो बनाई हम लोगों ने रेडियली इनवर्ड बनाई। सो प्लीज डू रिमेंबर, electric line of force from the positive charge are radially outward and electric line of force from the negative charge are radially inward। वही बात है इलेक्ट्रिक फील्ड की भी, इलेक्ट्रिक फील्ड या इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी बिकॉज ऑफ दिस पॉजिटिव चार्ज इज रेडियली आउटवर्ड एंड इलेक्ट्रिक फील्ड बिकॉज ऑफ निगेटिव चार्ज इज रेडियली इनवर्ड। अब ये हो गए आइसोलेटेड चार्जेस। अब मेरे मुंह से वो वर्ड नहीं आया, लेकिन ये चार्जेस कौन से थे, ये चार्जेस थे आइसोलेटेड चार्जेस। इसके बाद में अपन जाएंगे पेयर की तरफ, मतलब पेयर जहाँ पे होगा वहाँ पे होगी डायपोल। अगर एक पॉजिटिव चार्ज दूसरा निगेटिव चार्ज रहा तो उसको बोलेंगे इलेक्ट्रिक डायपोल, दोनों पॉजिटिव चार्ज रहे तो उसको बोलेंगे पेयर ऑफ पॉजिटिव चार्जेस, एंड दोनों निगेटिव चार्जेस रहे तो उसको बोलेंगे पेयर ऑफ निगेटिव चार्जेस। उससे उसका भी इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स अपन निकाल सकते हैं। ये समझे कि ये दोनों बात अगर समझ में आई तो आगे की बातें आप लोग समझ सकते हैं। प्लीज डू रिमेंबर, अगर किसी जगह पे इलेक्ट्रिक फील्ड लाइंस निकालनी है तो कुछ भी नहीं, जाओ एक पॉजिटिव चार्ज लेके आओ, वो पॉजिटिव चार्ज वहां पे जाके रखो, जिस डायरेक्शन में उसके ऊपर फोर्स एक्ट होगा वो होगी इलेक्ट्रिक फील्ड लाइंस। क्या होगी? इलेक्ट्रिक फील्ड लाइंस। समझेगा? का आंसर प्लीज। ओके, तो अभी 9 बजे हम लोग रुकेंगे यहाँ पे। कल मैं आने के बाद कुछ और बातें बताऊंगा इलेक्ट्रिक फील्ड लाइंस के बारे में, जैसे कि इलेक्ट्रिक फील्ड लाइंस अगर एक डायपोल है तो वो कैसे बनाती, दो पॉजिटिव चार्जेस है। एक सेकंड। हॅलो डिअर फ्रेंड्स, तर ही चर्चा होती सगळी इलेक्ट्रिक फील्ड लाइन्सची। ही इलेक्ट्रिक फील्ड लाइन्सची चर्चा आपण जी पाहिली ती फक्त एक पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज, त्याला म्हणतात आयसोलेटेड चार्जेस, यांच्या दोघांमुळेच पाहिली। उद्या आपण जाऊ डायपोलमुळं, नंतर त्याच्यामुळं प्लेटमुळं, नंतर दोन सारखे चार्जेस, दोन पॉजिटिव चार्जेस, दोन निगेटिव चार्जेस, और बाद में जाएंगे अपन व्हाट इज़ द स्ट्रेंथ, मतलब उसका डेंसिटी क्या बताता इलेक्ट्रिक फील्ड लाइंस का। डेंसिटी की तरफ से हम लोग जाएंगे ट्यूब की तरफ, और ट्यूब या दूसरी बात रहती है उसमें फ्लक्स, जो कि हमारे गॉसेस लॉ के रिगार्डिंग बहुत काम की चीज़ है, उसको बोला जाता है इलेक्ट्रिक फ्लक्स। चलो, तो रुकेंगे यहाँ पे। तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। उद्या भेटूत आपण संध्याकाळी 8 वाजता। चलो, आणि एकदा आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सवरती तर काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, जेव्हा गॉसेस लॉ होईल तेव्हा जास्त प्रॉब्लेम सुरू होतील, नंतर डायपोल, नंतर मग त्याची पोटेन्शियल एनर्जी, अशी सगळी चर्चा होत राहील। आणि सगळ्यांना विनंती तुम्हाला, प्लीज बाकीचे विद्यार्थी जे असतील त्यांना सांगा कृपया करून, तुम्ही जेवढी पब्लिसिटी करताल तेवढी जास्त स्ट्रेंथ होईल, तेवढ्या जास्त मला गोष्टी इकडनं करता येतील। समजा टाईम वगैरे मॅनेज होत नसतील मुलांना तर त्यांना ग्रुपची लिंक पाठवा, ग्रुपला जॉईन झाल्यानंतर मी त्याचा टाईम सांगत जाईल। जर समजा प्रत्येकाला टाईम 100% 8 वाजताच असतो, पण रिमाइंड करण्यासाठी आपल्या ग्रुपची लिंक पाठवून द्या त्यांना, ग्रुपला जॉईन व्हा म्हणा, क्लास करा, आणि होईल तेवढं मी इथून देण्याचा प्रयत्न करेन। चलो, थँक्यू। हाँ,
हे करतो थांब.